हॅलो, आज गणपतीचा 5वा दिवस आणि आज गौरीची तयारी आम्ही करणार आहोत. घरामध्ये सजावट सुरू करणार आहोत. तर हे बघा, हे सामान आहे, हे सामान आहे स्टीलचं, ॲल्युमिनियमचं. हे गौरीचं घर आहे. तर आता बघूया आपण घर कसं बनतंय ते. हे काय तुमचं मध्ये मध्ये पायाला लागलं, पायाला. पायऱ्यांचं काम चालू होतं मोठ्या प्रमाणात. ज्याला आपण मोठं मखर स्टीलचं होतं, ते दरवर्षी तेच आम्ही लावतो. त्याच्यावर वेगवेगळं डिझाईन होत असतं. त्यामुळे हे एवढ्या मोठ्या लेवलवर काम चालू होतं. 3 पायरीच्या वरती लाकडाची फळी आहे बघा देवीला बसायला, आणि देवीच्या समोर बऱ्याच वस्तू ठेवायला. कन्स्ट्रक्शन उभं राहिलेलं आहे. कन्स्ट्रक्शन आता सजावट बाकी. कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर साड्यांनी सजावट सुरू झाली तिथे. काय विकायला ठेवत का साड्या? साड्या विकायला ठेवत का? देवीच्या आगमनाची पावलं सुद्धा काढली होती देवघरापर्यंत. तिथे मुखवटे होते देवीचे. अरे काय चाललंय तुमचे गौरीच्या पुढे टाइमपास? देवीच्या पार्टी. बरं बरं. अरे देवी बसल्यावर तुम्ही उतरायचं, ठीक आहे? 40-50% डेकोरेशन झाले. अजून आता आतलं डेकोरेशन बाकी आहे. इथं आत वरचं डेकोरेशन चालू आहे हळूहळू. हे बाई व्हिडिओ चालू केल्या सगळे कामाला लागले. हो, लावा. 100 लाट भेटल्या. मिळाले नाही ना? वस्तू भेटतात, माणसं मिळतात. हो, तुमचा उलटा कायदा आहे. वस्तू मिळतात, बरोबर बरोबर. वस्तू मिळतात, माणसं भेटतात. तेच बोलले ना, मिळतात का माणसं? आता म्हणजे तेच बोलले ना. हे बघा, तेच बोलले मी. मगाशी उलट बोलले ते. हे कुठलं झाडात तोडून आणले? तूच आणले. अरे मी आणलं का? नाही, मग ते नकली आणले. काय करते तू? फुलं बनवते. कसली फुलं बनवते? झेंडूची? झेंडूची नाही, ही डेकोरेशनची फुलं. डेकोरेशन. हे झाले का लाईट लावून? पूर्वा बोल बोल बोल. लाईट लावून झाली का? लाईट लावून झाली. ओके, लाईट लावून पूर्ण झालं. सांग मला. खात लाईट. तुला मला साड्या दिसत आहेत. नाही नको असं घुसून टाका त्याच्यामध्ये या साईडला. आजी तू का नव्हती आली का? लाईटची रिहर्सल कुठं चेक करून बघतात काय. इथं फुलं तयार केलेली आहेत आणि आर्टिफिशियल फुल. विचार करतात कुठे लावायचं. हे कुठे लावायचं? त्याला सांगितलं की आज कुणाला चिव देऊ नको. मग महादेव आले, त्याचे पप्पा. त्याला माहित नव्हतं की त्याचे पप्पा आहेत. मग त्यांनी ते
अडवल्यावर पाठवतच नव्हता तो. जाऊ देत नव्हता. माझी मम्मी आंघोळ करते, मला जायचं नाही, तरी पण ते ऐकत नव्हते, जाऊ दे माझी. तरी बी मग त्यांनी त्याचं डोकं राग आला शंकराला. मग त्यांनी असं डोकं उडवल्यानंतर मग ती पार्वतीला कळत, लगेच पार्वती माता इथे कुणी केलं हे. मग महादेव ती म्हणती हा माझा का केला असं. गणपतीचं तोंड कोणी कापलं? महादेवाने. मग शंकर म्हणतात काय माहित नव्हतं तुला ईश्वरी? कोणी कापलं माहिती? तेच लावलं. पण बाल गणेशची कहाणी याला होता ते 29 नंबर आहे. हो देते तुम्हाला. बापरे, अर्धा अर्धा खायचं सगळे अर्ध. एवढं केलं एक किती केलं एवढं घेतलं. देवीचं काम चालू आहे आणि एवढे मोठे ड्रॅगन फ्रूट खात आहेत. ड्रॅगन. देवी आता नटून तयार झाल्या होत्या. पहिल्यांदा नाही खूप केले हे सगळं काय त्यांनीच केलंय. हे सगळं त्यांनीच केलंय. आम्ही काहीच नाही काम केलं. बापरे बाप, बघ किती घाम आलाय, किती घाम आलाय. बापरे, उलालं सगळं. हा बघ. काय तू पण काय मी पण काय तुला पण करायचंय? काय करणार इकडे? अरे हे कसं करायचं? सगळे हा पण तिला काय ना काय बोलत असं बोलण्यावर काय कोण आहे? माझी बहीण आहे. बहीण आहे का? अरे कोणाची बहीण नसते. काय काढलं? गळा काढला. त्यांच्या हातावर कोणतरी हे गेले. आता हात लावणार नाही. ऐक ना, प्लीज नको, प्लीज नको. प्लीज नको, प्लीज नको. नाही काही गरज पण नाही, हीच माळ असते. नको घालायला ते हे घाण दिसतं. Hi guys, I'm studying in second H. People call me the tree of life. You know why? Because I am a full of health and energy. My water is sweet and cool. My malai is tasty and yummy. My oil is magic for cooking and hair. So I wear heavy clothes like shoes. On my school and the best school, my school. On my school, on oh my school. बाय बाय. लाइटिंग कुठे? लाइटिंग नाही का? आता बल्ब येलो करतो आम्ही. आमच्याकडे जिलेटिन पेपर नसल्यामुळे आणि भीती असल्यामुळे की कागद जळेल तर आम्ही त्याला येलो करतोय त्याला. आणि ही आयडिया आहे पूर्वाचीच, कारण तिने काहीतरी मोबाईलवर बघितलं होतं. आजकाल मोबाईलवर बघूनच सगळं होतं. कोणाही मोबाईलवर शूट करतोय, मोबाईलच्याच एक आवाज येतोय खाली. वायरचं काम चालू आहे. इलेक्ट्रिशियन खाली गेलंय. इलेक्ट्रिशियनच काल बिल भरलेलं आपलं हॉटेलचं. इलेक्ट्रिशियन श्रीमंत आहे. बघा डेकोरेशन 70% झालेलं आहे. पिवळी झालेली आहे. युट्यूब मध्ये बघून व्हिडिओ कशामुळे तू कुठं भेटलो ते? रील्स. हो रील्स बघून आपल्या पलीकडे घेतली. सेंटरला घ्यायचंय. काय पलीकडे घ्यायचंय? नाही मग ते सगळं एकाच ठिकाणी मग कुठे ठेवायचं? भावना का बोला असं ती वायर का? ती वायर गेली का? माळेची वायर. एक बल्ब फुटला कुठला त्याच्यातला?
आवाज इथं आला का तिथं आला? काय तू ऐश्वर्या मी राधा आहे. का बरं तू काय राणी फ्लावर पॉट राजे शंभो ये पता है ये कृष्णा तो हमको हे आपलं ह्याच्याकडे ये माखन तोड़ देगा. माखन तोड़ देगा माखन खाएगा. मटकी तोड़ देगा का माखन तोड़ देगा नेमकं नाही का करंज्या कडकण्या नारळे शंकरपाळे बालुशाही काय काय याच्यामध्ये लाडू लाडू करंजा चकली शेव शेव अच्छा इकडे काय भाकऱ्या चपाती दिसते अच्छा ते समोर आणि अजून काय 3 टाईपचे लाडू आहेत. ओके अगरबत्तीला काय लावते तुम्ही हा? अरे ते पॅक व्हायला बघ ना कसं छान idea. असं पॅक होऊन जातं ते. जळत नाही ना जळत नाही त्याला होल पडायची आहे वेगळं. नाही पडत ही पण रीलची आयडिया आहे का नाही मामीच्या कुठून कुठून हे कधी करायची कोण करायचं आणि फायनली देवीचं डेकोरेशन पूर्ण झालं. मस्तपैकी एक कलरफुल लाईट LED टाकली. चला बघूया सजावट कशी केली आहे. फुलदाणे आहेत, लाईट आहे, इथे काहीतरी हरणाची जोडी दिसतीये, तिकडे पण फुलदाणी, जाता आहे, वरती लाकडी चरखा आहे, गाय वासरू आहे, खाद्यपदार्थ आहेत, चकल्या, लाडू, पेढे, बैल आहेत 2 ठेवलेले इकडे तिकडे, कृष्णाची मूर्ती पण दिसते आणि हे पिलवंड आहेत म्हणजे बाळ आहेत, हे मेल फिमेल आहेत, कलश आहे, हे 2 बाळ ज्याला पिलवंड म्हणतात किंवा इथे कलश बालाजी आहे, छोटे छोटे कलश आहेत, फळं आहेत, धान्य आहे आणि ही देवीला सजवलेलं आहे साड्यांनी आणि दागिन्यांनी. मागे ओढणी बघा, त्यानंतर वरती डेकोरेशनचं म्हणजे शोभेच्या वस्तू, कडकण्या ज्या पुऱ्या ठेवल्या त्या कडकण्या म्हणतात त्याला. तर ह्या सगळ्या वस्तू आणि लाईट्समुळे खरंच डेकोरेशन छान झालं होतं. त्यानंतर आम्ही आरतीची तयारी करत होतो. सुपामध्ये ह्या गव्हाच्या पिठाच्या पणत्या बनवलेल्या होत्या, त्याच्यामध्ये तूप टाकलं होतं. मग आम्ही आरत्या सुरू केल्या. 5 आरत्या होत्या. बघा लहान मुलांचं काय चाललंय लक्षच नाही. देवीची आरती, गणपतीची आरती, पांडुरंगाची आरती. आता आरत्या तर सगळ्यांना माहितीच आहे, ते काय दाखवायची गरज नाही, कारण प्रत्येकाच्या घरी आरती होत असते, वेगवेगळ्या आरत्या होत असतात. आरती झाल्यानंतर प्रत्येकाने पूजा केली. आपल्या घरामध्ये गौरी 2 दिवसांसाठी येतात, पण त्या 2 दिवसांमध्ये खूप तयारी करावी लागते. म्हणजे डेकोरेशन पासून नैवेद्यापासून सगळंच. पण हे सगळं करताना खरंच मजा येते आणि प्रसन्नही वाटतं. पूजा झाल्यानंतर देवीला नैवेद्य ठेवण्यात आला, जो घरामध्ये पंचपक्वान्न ज्याला आपण म्हणतो तसा ते जेवण बनवलं होतं. अगदी प्रसादासारखंच जेवण झालं होतं. त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि गौरीचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर अर्थातच फोटो सेशन केलं. तुम्हीही जे डेकोरेशन केलं असेल ते नक्कीच मला कमेंटमध्ये पाठवा आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.